सो सेशन 4 आहे स्टुडंट हे, आणि आजच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन 4 डिस्कस करणार आहे आणि पूर्ण इझी वेमध्ये हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. बघा हा जो क्वेश्चन आहे हा थोडा इझी आहे. तर तुम्ही म्हणसाल की भैया हा एवढा इझी क्वेश्चन का बरं घेतला. तर जर मी हार्ड क्वेश्चन घेतला असता तर असं झालं असतं स्टुडंट. बघा थोडंफार तुमचं कॉन्टिन्युटी नाही बनली असती. बट जसं जसं आपण हळूहळू लेवल अप करणार आहे आणि जसं इझीपासनं तर पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत, पूर्ण जसं हार्डपर्यंत हार्डवाले क्वेश्चन्स आपण करणार आहे एंडिंगला. सो हळूहळू मी तुमचा बेस वगैरे बनवतोय आणि हे जे क्वेश्चन्स आपण करतोय याने तुमचा बेस वगैरे बनणार आहे स्टुडंट. सो बेस बिल्डिंगवर तुम्ही फोकस करा आणि असा विचार करू नका की हे जे क्वेश्चन्स आहे हे इझी का बरं आहे. सो स्टुडंट बघा आजचा आपला क्वेश्चन आहे आणि सुरुवात करूया. बघा आजच्या क्वेश्चनचं जसं आपण सोल्युशन वगैरे बघूया. सो क्वेश्चन आहे स्टुडंट आपला की जसं राईट अ प्रोग्राम दॅट ॲक्सेप्ट्स अ कॉमा सेपरेटेड सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. सो सिक्वेन्स ऑफ वर्ड्स आहे म्हणजे युजरकडनं आपण इनपुट घेणार जे की असणार स्ट्रिंग. सो इनपुट फंक्शनचा इथे आपण यूज करणार आहे. सो नेक्स्ट तुम्हाला काय करणार बघा समोर वाचूया. अँड प्रिंट द वर्ड्स इन अ कॉमा सेपरेटेड सिक्वेन्स आफ्टर सॉर्टिंग देम. सो नंतर तुम्हाला काय करायचं आहे, समजा हे आपण युजरकडनं इनपुट घेतलं. सो त्यानंतर तुम्हाला त्यांना सॉर्ट करायचं आहे. जे पण वर्ड्स आपण युजरकडनं घेणार ॲज अ स्ट्रिंग आणि त्यांना तुम्हाला सॉर्ट करायचं आहे. बघा इथे काय म्हणतं आहे, कॉमा सेपरेटेड सॉर्ट करायचं आहे. असं तुम्हाला प्रिंट करायचं आहे की ते कॉमा सेपरेटेड असायला पाहिजे आणि नंतर जसं सॉर्ट झालेलं पाहिजे. सो सॉर्टिंगचा मिनिंग मी तुम्हाला समजवणारच आहे. सो तुम्ही ते बघू शकता. समजा बघा हे जे इनपुट आहे, ही जी स्ट्रिंग आहे ही युजरनी टाकली आणि तुमचं आउटपुट असं यायला पाहिजे. असं कसं येणार स्टुडंट हे, यासाठी आपण याचं लॉजिक वगैरे समजूया आणि याचं अल्गोरिदम वगैरे पूर्ण डिटेलमध्ये समजूया. बघा की समजा बघा आपण जसं युजरकडनं हे जे आहे, हे जे इनपुट आहे स्टुडंट हे युजरने टाकलं बघा आपल्या प्रोग्राममध्ये. सो हे युजरकडनं आपण घेतलं आणि जसं आउटपुट वगैरे काय आलं, आउटपुट वगैरे तुम्ही इथे बघू शकता की जसं बघा हे सॉर्ट करून आलं आहे. सॉर्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, सॉर्टिंग म्हणजे अल्फाबेटिकली अरेंज करणे, यालाच आपण म्हणतो सॉर्टिंग. अल्फाबेटिकली जसं वर्डसाठी अल्फाबेटिकली आहे आणि जसं बघा नंबर्स असेल समजा 1 4 5, समजा हा नंबर असेल किंवा असं असेल समजा बघा की जसं 1 आणि समजा असेल बघा 4 नंतर 5 नंतर असेल 3 नंतर असेल 2. सो यांचं आपण जसं सॉर्ट केल्यावर काय येणार आहे 1 2 3 4 आणि 5. सो असं आपलं सॉर्ट वर्क करतं स्टुडंट. सॉर्टिंग म्हणजे सिक्वेन्शियली जसं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हे लागले पाहिजे, सिक्वेन्शियली हे लागले पाहिजे. आय होप हे तुम्हाला कळते. जसं असेंडिंग आपण म्हटलं तरी चालते. सो असेंडिंगच म्हणतात त्याला आणि असेंडिंगमध्येच हे लागायला पाहिजे. जसं सिक्वेन्शियली हे लागलेले पाहिजे त्यालाच आपण काय म्हणतो सॉर्टिंग म्हणतो. सो हे तुम्हाला कळालं आणि आता आपण काय करूया, आता आपलं प्रोग्राम वगैरे आपण पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे की आपण बघा. सो हा जो क्वेश्चन आहे हा आपण असा यूज करणार, म्हणजे हा आपण असा सॉल्व करणार की यामध्ये आपण जसं 2 मेथड्सचा यूज करणार आहे. सर्वात पहिलं आपलं जसं असणार आहे स्प्लिट मेथड, त्यानंतर आपलं जसं जॉईन मेथड असणार आहे आणि हे दोन्ही मेथड स्टुडंट्स एकमेकांच्या अपोजिट आहे. अपोजिट कशा आहे, एकमेकांच्या अपोजिट आहे. तर हे पण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात पहिले स्प्लिट मेथडनी काय होते हे मी तुम्हाला आधी पण समजावून सांगितलेलं आहे की हे तुम्हाला रिटर्न करतं, अ लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स रिटर्न करतं. सो जेव्हा आपण जसं काय करू, समजा बघा ही एक स्ट्रिंग आहे आणि याला सर्वात पहिले आपण टाईपकास्ट करू. बघा कशामध्ये, लिस्ट ऑफ स्ट्रिंग्समध्ये काय करू, टाईपकास्ट करू. लिस्ट ऑफ स्ट्रिंग्समध्ये आपण याला टाईपकास्ट करू आणि नंतर आपण काय करू स्टुडंट, नंतर आपण जसं तुम्ही काय म्हणायचं आहे मला पूर्ण डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करा. लिस्टवर आपण काय करू शकतो, जसं सॉर्ट करू शकतो आपण आपल्या लिस्टला. म्हणून मला काय म्हणायचं आहे की आपल्याला जसं आपल्या क्वेश्चनचं एम काय आहे, आपल्या क्वेश्चनचं एम हेच आहे की आपल्याला जसं सॉर्ट करून पाहिजे. बघा हे जे आहे हे सॉर्ट करून पाहिजे. सो त्यासाठी आपण काय करू, सर्वात पहिले याला टाईपकास्ट करूया जसं लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये. सो लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये हे टाईपकास्ट करण्यासाठी आपण यूज करणार आहे, इथे यूज करणार आहे बघा जसं स्प्लिट मेथड आपण इथे यूज करणार. सो कसं करणार हे पण आपण बघूया. सो स्टुडंट मी काय करतोय बघा डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करा. युजरकडनं एखादी आपण जसं व्हॅल्यू घेऊया. ओके, युजरकडनं आपण व्हॅल्यू घेणार आहे आणि युजरकडनंच घेऊया आणि ते पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतोय. सो स्टुडंट इथे बघा की जसं काय करतोय, जसं लिस्ट नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे म्हणून काय करतोय बघा जसं इनपुट फंक्शनचा यूज करतोय आणि जसं डॉट करतोय स्टुडंट मी इथे स्प्लिट.
सो स्प्लिटने काय होणार की जे पण आपण यूजरकडनं घेणार आहे इनपुट ते तुम्हाला त्यांनी काय होणार आहे स्टुडंट, जे पण आपण यूजरकडनं इनपुट घेणार ते तुम्हाला एका लिस्ट ऑफ स्ट्रिंग्समध्ये कन्वर्ट करून देणार ऑटोमॅटिक. सो हे आपण बघूया. आणि इथे जसं कॉमा सेपरेटेड आपलं हे आहे तर हे मी तुम्हाला समजवतो आहे की इथे जसं आपण डबल कोट्स आणि कॉमा का बरं लावला. डबल कोट्स आणि कॉमा का बरं लावला स्टुडंट आपण इथे, कारण की बघा स्प्लिट मेथड आहे. स्प्लिट मेथड जसं 2 आर्ग्युमेंट्स घेतं. यामध्ये सर्वात पहिलं आहे आपलं सेपरेटर, नंतर आहे जसं आपलं मॅक्स स्प्लिट. सो सेपरेटर म्हणजे काय की तुम्ही इथे बघू शकता की बघा हे आपलं यूजरनी दिलेलं इनपुट आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की जसं हे वर्ड्स आहेत तर हे सेपरेट कशाने आहे, हे जसं आपल्या कॉमानी हे सेपरेट केलेलं आहे म्हणून इथे आपल्याला कॉमा मेन्शन करावा लागणार. आणि आता जर मी एंटर केलं स्टुडंट आणि जसं प्रिंट केलं बघा आपल्या समजा लिस्टला आपण इथे समजा प्रिंट केलं तर बघूया समजा मी काय करतोय आणि हे ॲज अ इनपुट टाकतोय. बघूया आपण काय होतंय, रन करतोय बघूया काय होतंय की जे युजरनी घेतलेलं जसं जे युजरकडनं आपण घेतलं समजा हे युजर इनपुट आहे आणि हे लिस्टमध्ये टाईपकास्ट होतंय का, आपण स्प्लिट फंक्शनचा इथे यूज केलेला आहे. स्प्लिट मेथड आपण याला म्हणू शकतो. तर रन करतोय बघूया काय होतं. बघा मी प्रिंट केलं आहे बघा लिस्टला. सो रन करतोय आणि आपण जे पण काही टाकणार समजा मी इथे टाकतोय बघा जसं इथे आपलं फर्स्ट आहे जसं युजरकडनं घेतलं इनपुट सर्वात पहिलं आहे स्टुडंट आपलं गिग्स आणि त्यानंतरचं आहे स्टुडंट तुम्ही इथे बघू शकता नंतरचं आहे बघा जसं कोड आहे, नंतरचं आहे जसं IDE, नंतरचं आहे जसं प्रॅक्टिस आहे. ओके सो प्रॅक्टिस वगैरे आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण हे समजूया. सो प्रॅक्टिस आहे आणि आता जर मी याला एंटर केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा इथे आपण यूज केलं बघा स्प्लिट मेथड. स्प्लिट मेथड काय करते स्टुडंट मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजावण्याचा प्रयत्न करतोय. स्प्लिट मेथडनी होणार काही असे की तुम्हाला लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळणार आहे. सो जेव्हा मी एंटर करणार तुम्हाला लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळालेली आहे आणि जर तुम्हाला लिस्ट ऑफ स्ट्रिंग मिळालेली आहे म्हणजे लिस्टमध्ये आपण आपल्या स्ट्रिंगला टाईपकास्ट केलं आहे युझिंग स्प्लिट मेथड. सो इथे आपण सॉर्ट मेथड लावू शकतो. सॉर्ट का बरं, कारण की इथे क्वेश्चनमध्ये त्याने आपल्याला म्हटलेलं आहे की मला तुम्ही जसं सॉर्टेड सिक्वेन्स मला पाहिजे आणि तो कॉमा सेपरेटेड पाहिजे म्हणजे असा पाहिजे स्टुडंट, कसा पाहिजे असा पाहिजे. हे बघा हा सॉर्टेड आहे. C सर्वात पहिले आला नंतर G आलेला आहे तुम्ही बघू शकता. ABCD मध्ये C आधी येतो नंतर G येतो नंतर I येतो नंतर P येतो. सो हे सॉर्टेड आहे स्टुडंट, असं सिक्वेन्स आपल्याला पाहिजे आणि हे पण कॉमा सेपरेटेड पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार बघा मी तुम्हाला सांगतोय. सो इथे जसं बघा हे लिस्टमध्ये टाईपकास्ट झालेलं आहे. लिस्टमध्ये हे आपलं जसं लिस्ट ऑफ स्ट्रिंग्समध्ये हे टाईपकास्ट झालेलं आहे. इथे आपण लिहू शकतो जसं लिस्ट ऑफ आणि स्ट्रिंग म्हणू शकतो. इथे आपण स्ट्रिंगमध्ये हे टाईपकास्ट झालेलं आहे, हे टाईपकास्ट झालेलं आहे असं आपण इथे लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, झालेलं आहे असं आपण लिहू शकतो किंवा नाही लिहिलं तरी चालते. आणि आता आपण इथे जसं काय करू शकतो LST म्हणजे लिस्ट डॉट सॉर्ट फंक्शनचा आपण इथे यूज करू शकतो. आणि जर मी आता याला प्रिंट केलं स्टुडंट प्रिंट करतो बघा आपल्या लिस्टला इथे जसं बघूया आपण रन करून बघूया तुम्हाला सॉर्ट केलेली लिस्ट मिळते का. सो सॉर्ट केलेली लिस्ट तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही तुमचे जसं यूजरकडनं घेतलेले इनपुट बरोबर टाकणार. जसं मी सध्यासाठी हे आता कॉपी करतो इथे आणि जसं इथे पेस्ट करतो आहे तर बघूया काय होतं. सो एंटर करतो आहे स्टुडंट बघा तुमची जी लिस्ट आहे ती टाईपकास्ट जसं काय म्हणू शकतो तुमची जी लिस्ट होती बघा लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स ही जसं सॉर्ट करून तुम्हाला मिळालेली आहे. आत्ता इथे बघा ही आधीची होती आणि जसं नंतरची जी आहे ती आपली सॉर्ट केलेली लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स तुम्हाला मिळालेली आहे. जसं बघा C आलं पहिले नंतर G आलं नंतर जसं I आलं नंतर P आलं. सो सॉर्ट करून तुम्हाला हे मिळालेलं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली की जसं बघा आपल्याला कसं हवं आहे आपलं आउटपुट जसं कॉमा सेपरेटेड हवं आहे. सो कॉमा सेपरेटेड हवं आहे म्हणजे काय. सो बघा काय करायचं आहे तुम्हाला होणार का हे असे स्टुडंट बघा आधी काय केलं आपण की जसं एक स्ट्रिंग होती. सो आधी ही आपली स्ट्रिंग होती नंतर आपण याला जसं काय केलं बघा आधी ही आपली स्ट्रिंग होती नंतर याला लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केलं यूज केलं बघा स्प्लिट मेथड. आणि तसंच बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं स्प्लिट आणि जॉईन हे कसे आहे फंक्शन्स हे अपोजिट आहे. म्हणजेच की जर आपल्याला या लिस्ट ऑफ स्ट्रिंग्सला या स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण जॉईन मेथडचा यूज करणार. काय करणार स्टुडंट जॉईन मेथडचा यूज करणार. जसं प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतोय आणि इथे तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. जसं इथे आपण कॉमा देऊया आणि जसं डॉट आपण जसं जॉईन फंक्शनचा इथे यूज
यूज करणार आहे आणि या अंदर आपण इटरेबल पास करणार आहे. इथे आपण इटरेबल पास करणार. इटरेबल म्हणजे काय? सो इटरेबल म्हणजे असं स्टुडंट की समजा आपण आपल्या लिस्टवर फॉर लूप यूज केला. सो फॉर लूपनी काय होणार, 1 बाय 1 समजा आपण फॉर लूपनी जसं काय केलं, इटरेशन्स पास केले आपल्या लिस्टमध्ये. समजा काय होणार, 1 बाय 1 आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स काय होणार, प्रिंट होणार तुमच्या आउटपुटमध्ये. तर तसंच इटरेबल आहे बघा. जसं आपलं लिस्ट आहे, टपल आहे आणि डिक्शनरी आहे, तर तुम्हाला इथे जसं जॉइन मेथडच्या अंदर तुम्हाला इटरेबल पास करायचं आहे स्टुडंट. जे की असणार बघा, सर्वात पहिलं आपलं काय असणार आहे, सर्वात पहिलं आणि जसं काय म्हणू शकतो याला, जसं काय असणार आहे आपलं लिस्ट असणार आहे इथे, जे की आपण जसं याला लिस्टमध्ये टाईपकास्ट केलंच होतं आणि नंतर हळूहळू आपण या लिस्टला सॉर्ट केलं बघा, जसं सॉर्ट मेथडनी. नंतर आपण जसं काय केलं, जॉइन मेथडनी काय केलं, जॉइन मेथडनी होणार काही असं आहे, रन करूया बघूया काय होतं आहे. जॉइन मेथडनी होणार काही असं आहे स्टुडंट बघा, जसं कॉपी करतोय, पेस्ट करतोय, रन करतोय, एंटर करतोय, तर बघा झालेलं काही असं आहे की बघा इथे होतो आपण आणि यानंतर आपण काय केलं, यानंतर आपण जसं जॉइन मेथडचा यूज केला. जॉइन मेथडनी झालेलं काही असं आहे की हे जे लिस्ट ऑफ स्ट्रिंग आहे स्टुडंट, हे कन्वर्ट झालं आहे बघा आपल्या स्ट्रिंगमध्ये आणि कॉमा सेपरेटेड आलेलं आहे, कॉमा सेपरेटेड. म्हणून आपण इथे जसं या डबल कोट्समध्ये कॉमा लावला होता आणि जर आपण हा कॉमा लावून व्हाईट स्पेस ठेवलं तर तुम्ही बघा जसं आपलं आउटपुट काय येईल. रन करतोय, जसं रन करतोय आपलं, जसं कॉपी आणि पेस्ट केलंच होतं मी, जसं बघा हे आपलं यूजरकडनं घेतलेलं इनपुट आहे आणि इथे हे तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण घेऊ शकता. जसं तुमचं नाव घेऊ शकता, जसं जयेश, विजय, अजय, जसं राहुल, काही पण घेऊ शकता आणि तुम्ही करू शकता सर्व काही डिटेलमध्ये. एंटर करतोय बघा, तुम्हाला काय मिळालेलं आहे स्टुडंट, काय मिळालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की जसं इथे बघा आधी होता आपला कॉमा आणि आता व्हाईट स्पेस आलेलं आहे. बट आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलं होतं, क्वेश्चनमध्ये म्हटलं होतं की जसं कॉमा सेपरेटेडच हवं मला. सो कॉमा सेपरेटेड हवं म्हणून बघा इथे आपला क्वेश्चन आहे आणि इथे यांनी म्हटलेलं आहे की जसं प्रिंट द वर्ड्स इन अ कॉमा सेपरेटेड सिक्वेन्स म्हटलेलं आहे. म्हणून आपण इथे जसं काय केलं आहे, आपल्या जॉईन, जसं हा सिंटॅक्स आहे स्टुडंट आपल्या जॉईन मेथडचा आणि म्हणून आपण इथे जसं कॉमा लिहिलं होतं. सो जॉईन मेथड आणि स्प्लिट मेथड स्टुडंट हे एकामेकांचे अपोजिट आहे. स्प्लिट मेथड काय करतं, जसं एखादी स्ट्रिंग असेल तर त्याला लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जसं बघा इथे मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. बघा ही आपली जसं स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगला जसं लिस्ट ऑफ स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतो बघा स्प्लिट मेथड. आणि जसं बघा ही आपली जसं लिस्ट ऑफ स्ट्रिंग आहे आणि याला जर स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतो जॉइन मेथड. म्हणून याला अपोजिट म्हटलं जातं. आणि आता मी याला रन करतोय स्टुडंट बघा, जसं आपलं आधीचं जे आउटपुट होतं तेच मी दाखवतोय की ते काय होतं आपलं. बघा सॉर्ट करून तुम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. आणि आजच्या सेशनमध्ये जसं आपला क्वेश्चन म्हटलं होतं आणि क्वेश्चनमध्ये ज्यांनी जसं आउटपुट वगैरे दाखवलेलं होतं तेच तुम्हाला आउटपुट मिळालेलं आहे. जसं कोड आलं आहे, नंतर गिग्स आलं आहे, नंतर ID आलं इथे तुम्ही बघू शकता, नंतर प्रॅक्टिस, जसं सर्व काही पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कळालेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जसं काय म्हणू शकतो, 2 स्पेशल मेथड यूज केले. जसं हे मेथड प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये खूप यूज होतात आणि आजच्या सेशनमध्ये हे आपण यूज केले आणि नंतर पण कधी ना कधी हे यूज करणारच आहे. आजच्या सेशनमध्ये जर तुम्हाला मजा आली असेल स्टुडंट तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.